मुंबई ठाण्यासह 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तारखा काल जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 10 महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान नागपूर वगळता 25 जिल्हा परिषदांसाठी 2 टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान होईल तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल. 23 तारखेला मुंबईकर भगवा विजयोत्सव साजरा करणार आणि पुन्हा एकदा मुंबईकर शिवसेनेवरती आपला पूर्ण विश्वास व्यक्त करणार. ज्या वेळेला युती होईल त्यावेळी ती युती आम्ही जलजैत करणारच आहोत आणि ते आम्हाला करावंच लागेल. शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली नाही त्याआधीच युतीमध्ये ठिणगी पडलेली आहे. कारण महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार हवा असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला डिवचलंय. तर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांची संख्या वाढली आहे. शिवाय भाजपची ताकदही वाढली आहे. त्यामुळे त्या भागांमध्ये जागा मिळाव्यात असाही भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना या अटी मान्य करून युतीची चर्चा करणार का हा खरा प्रश्न आहे. स्थानिक पातळीवरती युतीशिवाय जिंकू शकतो असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलेला आहे. माझाशी दिलेल्या मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा एकला चलोरेचे प्रत्यक्ष संकेत दिलेत. एकीकडे युतीसाठी चर्चा करण्याची तयारी दाखवली जाते तर दुसरीकडे भाजप नेते शिवसेनेला डिवचण्याची वक्तव्य करतात. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होती आहे. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरती परेड करणारे जवान स्वतःच्या खिशातून गणवेश शिवून घेतात याची सरकारला लाज वाटली पाहिजे अशी टीका एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलेली आहे. सैनिकांचा मान राखायचं सोडून सरकार सैनिकांनाच लुटतंय असं वक्तव्य ओवैसी यांनी केलेलं आहे. मुंबईतील कुर्ल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिकेसोबतच राज्य सरकार आणि मोदी सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. एकीकडे मुंबई सेना युतीचे संकेत मिळत असले तरी देखील नागपूरच्या शिवसेना मेळाव्यामध्ये वेगळा सूर पाहायला मिळतोय. भाजप हा आमचा 1 नंबरचा शत्रू असल्याचे पडसाद शिवसेनेच्या नागपूर मेळाव्यात उमटलेत. नागपुरात सेनेसोबत युती करावी का यासाठी शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी विशेष मेळाव्याचं आयोजन केलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये युतीसाठी चर्चेमध्ये गाफील ठेवून भाजपनं बेईमानी केली. त्यामुळे शिवसेना नागपुरामध्ये स्वबळावर सर्व 151 जागा लढवण्यासाठी तयार आहे असा विश्वास मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीचे संकेत मिळतात. मात्र विदर्भातून या युतीला विरोध होताना पाहायला मिळतोय. विदर्भातील भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी सेनेसोबत युती करू नये असं वक्तव्य केलेलं आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मानसिकता स्वबळावर लढण्याची आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. सत्ताधारी भाजप पाठोपाठच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही गुंडांचं इनकमिंग सुरू झालेलं आहे. काँग्रेसचे मुलुंडचे गुजराती नेते भारत धनानी यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. याच धनानींवरती माझगावच्या कच्ची लोहान ट्रस्टमधील 250 लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भायखळा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यातील विविध पक्षातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केलाय. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका शारदा पाटील यांच्यासह ठाणे विभाग प्रमुख आणि अन्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुधीर बर्गे, मनसेचे माजी शहराध्यक्ष निलेश चव्हाण, युवा सेनेचे नेते आशिष राऊत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. ठाण्याचे विद्यमान महापौर संजय मोरे यांनी यापुढे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे. संजय मोरे गेल्या 20 वर्षांपासून नगरसेवक आहेत. 2014 पासून संजय मोरे ठाण्याचे महापौरही आहेत. महानगरपालिकांचं सर्वोत्तम पद भूषवल्यानंतर यापुढे पक्ष संघटनेचं काम करणार असल्याचं संजय मोरे यांनी सांगितलंय. नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हा देश चालवतात अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला आहे. मोदींच्या सर्व योजना फसव्या असल्यामुळे मोदींनी नोटबंदीचा घाट घातला अशा शब्दामध्ये राहुल गांधींनी मोदींवरती हल्लाबोल केला.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये जनवेदना संमेलनात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी मोदींच्या अनेक योजनांचा खरपूस समाचार घेतला. सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून पैसे घेतल्याचा आरोप राहुल गांधींनी गुजरातमधील सभेत केला होता. आयकर विभागाच्या छाप्यादरम्यान सहारा आणि बिर्ला समूहाकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीचा दाखला देऊन गांधींनी हा आरोप केलेला होता. राहुल गांधींनी हा आरोप केलेला होता आणि त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी त्या डायरीची चौकशी करण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सहारा वाले केस में ये पूरा डिटेल में मेंशन्ड है कि किस दिन कितना अमाउंट किसको कहां पर और किसके जरिए दिया गया. आप उनके कॉल डेटा रिकॉर्ड से देख सकते थे कि वो लोग उस दिन वहां पर थे कि नहीं थे. नोटाबंदीनंतर सगळा देश होरपळतोय. लोकांना पैसे मिळत नाहीत, मग भाजपच्या लोकांकडे नोटा कुठून आल्या? नगरपालिका आणि उत्तर प्रदेशात सुरू असलेला खर्च कुठल्या पैशातून सुरू आहे, असा सवाल करून राज ठाकरेंनी भाजपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राज यांनी पालिका निवडणुकीसाठी मनसेच्या वॉर रूमचं उद्घाटन केलं. त्यानंतर फेसबुकद्वारे त्यांनी लोकांशी लाईव्ह संवाद साधला. कॅनडाच्या अॅमेझॉन शॉपिंग साईटवरती देशाच्या तिरंग्याचा अवमान करण्यात आलेला आहे. तिरंग्याचं पायपुसणं कॅनडाच्या अॅमेझॉन साईटवरती विकण्यासाठी टाकण्यात आलेलं आहे. यावेळी एका भारतीयाने या संदर्भातली माहिती आणि फोटो परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलाय. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी त्वरित दखल घेत या प्रकरणी अॅमेझॉनने माफी मागावी असं म्हटलेलं आहे. माफी मागितली नाही तर अॅमेझॉनच्या कुठल्याच अधिकाऱ्यांना भारतीय व्हिसा दिला जाणार नाही असं स्वराज यांनी स्पष्ट केलं आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स हवं असेल तर त्यांना ते आता कॉलेज परिसरात मिळू शकेल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मात्र तुम्हाला परमनंट लायसन्स हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला आरटीओकडे जाऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विशेष म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा लर्निंग लायसन्स तुम्हाला कॉलेज कॅम्पसमध्ये मिळू शकेल. येत्या 16 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी घेण्यात आलेल्या सेल्फीचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी या संदर्भातली माहिती दिली आहे. मुलांच्या वर्गातील उपस्थितीसाठी शिक्षकांना वर्गामध्ये विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याची सक्ती सरकारनं केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी या उपक्रमाला विरोध झाल्यानंतर हा निर्णय तुर्तास स्थगित केला गेला आहे. पोषण आहाराच्या नावाखाली वसई विरारमधील लहानग्यांना एक्सपायरी डेट संपलेलं अन्न देण्यात येत आल्याचं उघडकीस आलेलं आहे. वसई विरार पालिकेच्या घरपट्टी विभागानं हा भांडाफोड केलेला आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे वसई विरार पालघर क्षेत्रातील 6 महिने ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना हा पोषण आहार देण्यात येतो. वसईच्या नाईकपाडा येथील शलाका महिला मंडळाला या प्रकरणी ठेका देण्यात आलेला आहे. अन्नांच्या पाकिटावरच्या तारखा खोडल्यानंतर हे सगळं प्रकरण निदर्शनास आलेलं आहे. पोलिसांनी या संदर्भात कारवाई करत एक जीप तसंच महिला मंडळाच्या एका गोदामातील थिनर इंक आणि स्टॅम्प ताब्यात घेतलेला आहे. यापुढची कारवाई अन्न आणि औषध विभागाकडून केली जाईल. नाशिक गुजरातच्या सीमेवरील दीव दमणच्या कडैया गावामध्ये बर्ड फ्लूची लागण झाली असून दीव दमण परिसरातील महाराष्ट्र सरकारला खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार गुजरातला जोडणाऱ्या पेण, हरसूल, त्र्यंबक आणि कळवण गावांमध्ये कुक्कुटपालन केंद्राची तसंच पक्ष्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान नाशिकमध्ये अजूनही कोणतीही साथ पसरली नसून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं जात आहे. दिवा रेल्वे स्थानकावरती पुन्हा एकदा प्रवाशांचा संताप पाहायला मिळतोय. दिवा रोहा पॅसेंजर उशिरा आल्यामुळे संतापलेले प्रवासी ट्रॅकवर उतरले. जवळपास अर्ध्या तासानंतर आरपीएफने हस्तक्षेप करून आंदोलकांना ट्रॅकवरून हटवलं. यामुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे. दिवा रोहा पॅसेंजर दररोज उशिरानं धावते. तसंच दिवा रोहा हा प्रवास 3 तासांचा असून रेल्वेमध्ये शौचालयाची देखील सुविधा नसल्यामुळे मोठी गैरसोय होती. कल्याणजवळच्या नेवाळी गावातील विमानतळाची जागा नौदलाच्या प्रशिक्षण केंद्राला देण्यात स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे नौदलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी आंदोलन केलेलं आहे. जमिनीवरती उभारण्यात आलेले नौदलाचे तंबू उकरून फेकून देण्यात आलेत.
त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. इशरत जहांच्या कुटुंबियांची सुरक्षा हटवण्यात आलेली नाही असा दावा ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे. 2004ला गुजरातमध्ये इशरत जहांचं एन्काउंटर झाल्यानंतर मुंबईमध्ये राहणाऱ्या तिच्या आईला शमीमा जहा यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र ठाणे पोलीस या संरक्षणासाठी दिवसाचे 1,723 रुपये मागत असून ते दिले नसल्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप इशरतच्या आईनं केला होता. त्यावर आयुक्तांनी हा खुलासा केला आहे. मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे. पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसात मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे गारठा वाढल्याचं सांगण्यात येत आहे. पुढचे 2 ते 3 दिवस राज्यभरात अशीच थंडी कायम राहील अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी दिलेली आहे. नाशिकमध्ये तापमानाचा पारा 5.8 वर घसरलाय तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.